म्हणून माझ्याकडे एक डॉक्टर होता, त्याचं नाव होतं पांढरे. 12 वेळा नापास झाला होता MBBS ला. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू करायची, ते माझ्या हातानेच ठरवलं. तर मी म्हणलं नको पांढरे, कशी चालेल प्रॅक्टिस, कारण त्याला मी पास केलं होतं. मी MBBS झालो, MS झालो, लेक्चरर झालो, एक्झामिनर झालो आणि त्याला पास केलं. चाकूरचा होता. आणि त्याच्यानंतर मी त्याला एकच दिलं, ह्याच्यानंतर तू पेशंट बघणार नाही, पास. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं नाही मला प्रॅक्टिस करायची आहे. उस्मानपुरा औरंगाबादला प्रॅक्टिस करायची आहे. पांढरे कपडे, एकदम शुभ्र कपडे घालायचा. आणि म्हणला तात्या तुझ्या हाताने उद्घाटन. म्हणलं ओके, केलं उद्घाटन. मला काय वाटलं थोडे दिवस प्रॅक्टिस करेल. तर थोडे दिवसांनी त्याने मला फोन केला की 2-1 वर्ष झाले असतील की मी मोठी बिल्डिंग बांधली आहे, त्याचं उद्घाटन करायला ये. म्हणलं का? तर मी त्याला विचारलं की बाबा तू म्हणजे तुला काहीच येत नाही. मला काहीच येत नाही. त्यांनी काय केलं होतं, MD मेडिसिन, MS सर्जरी, गायनेकॉलॉजी, पेडियाट्रिशियन असे 4 आणि स्किन 5 लोक त्याच्या दवाखान्यात ठेवले होते. पांढरे बॉस बसायचा असा. हे सगळेजण पेशंट तपासायचे आणि त्या पांढरे बॉसकडे हे पेशंट जायचे, त्याला काहीच येत नव्हतं. तो फक्त सांगायचे येस यू शुड डू दॅट. तेवढं शिकलं होतं त्याने. मग मी हे म्हणलं हे तू कसं केलंस? ते म्हणलं काही नाही, पेशंट माझ्याकडे आला आणि डोकं दुखायला म्हटला की डोक्याला स्टेथोस्कोप लावून बसायचो म्हणे. इकडं कुठं रे. गुडघा दुखायला म्हणला, गुडघ्याला स्टेथोस्कोप लावायचं. कारण इलिटरेट पेशंट असतील किंवा लिटरेट पेशंट असतील की त्यांना जर तुम्ही तेवढ्याच सहानुभूतीने त्यांच्या आजारावर फुंकर घातली तर त्याचं ज्ञान बघत नाहीत, तर त्या माणसाचं मनी बघतात आणि त्याचं प्रेमही बघतात आणि म्हणून पेशंट जातात. आणि म्हणून नव्या डॉक्टरनी पेशंटच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी निवारण करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं.